करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. वाईट वेळ किती येऊ दे टिकून राहत नसते. दिवस उजाडला की रात्र होत असते आणि रात्र झाली की दिवस प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतो. कारण वाईट वेळ ज्या ज्या वेळेला येते त्या त्या वेळेला टिकून राहत नाही, तर ती बदलत असते. मात्र आपल्यामध्ये संयम असला पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या दोषांचं वर्णन करत असतो, परंतु दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपल्यातले दोष केव्हा बाहेर निघतील हे स्वतःहून पाहिलं पाहिजे. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याऐवजी आपल्यामधले दोष स्वतःहून पाहिलं पाहिजे. वाईट दिवस सहजासहजी येत नाही, त्यासाठी कर्म उत्तमाची हवीत. ज्या ज्या वेळेला कर्म उत्तमाचे असतील त्या त्या वेळेला चांगले दिवस येणार म्हणजे येणारच. कारण आतापर्यंत आपण वाईट कर्म केलेले आहेत आणि त्या वाईट कर्मामुळे प्रत्यक्षपणे वाईट दिवस आपल्या सोबत आलेले आहेत. आपण विचार करतो, अरे माझ्या नशिबात चांगले दिवस येणार आहेत असं मला सांगितलं होतं, परंतु सांगितलं खरं, परंतु आपण कर्माने कमी पडलो. समर्थ म्हणाले, नशिबाला दोष देण्यापेक्षा आपले कर्म उत्तमाचे असले पाहिजेत. म्हणून समर्थांनी वर्णन का करून सांगितलं? आधी कर्माचा प्रसंग, नशिबाचा सांगितला का नाही. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. मग वाईट वेळ ज्या ज्या वेळेला येते त्या त्या वेळेला का हो आपण संपूर्णपणे आत्मविश्वास घालून बसतो. आपल्या हातातून होणारं कार्य सुद्धा आपण घाबरून ते करत सुद्धा नाही. विचार करा, समर्थ म्हणाले, अरे वाईट वेळ आलेली आहे, मग न डगमगता आपण चांगलं कार्य केलेलं आहे ना. मग समर्थ म्हणाले, स्मरण कर. आत्मविश्वास आपल्यामध्ये उत्तमाचा असला पाहिजे. ज्या स्मरणाने तू उभा राहशील ना, त्याच स्मरणाने सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ म्हणाले, होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. आपल्या वाटेला जर वाईट वेळ येऊन ठेपली ना, अहो आपण सगळ्याच बघा, ज्याप्रमाणे जे जे कार्य होतं ते आपण इतरांना सांगून मोकळे असतो. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप आपण करूच नाही. अलिप्त राहिलेलं खूप चांगलं, पण एखाद्याला उपदेश देऊन, एखाद्याला सल्ला देऊन जर आपण कार्य केले नाही तर लोक आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. कारण माणूस किती अहंकारी आहे, कारण त्याचा स्वभाव ज्यामध्ये बदल करायचा तो करत नाही आणि मान्यही करत नाही. नशीब इतकं चांगलं असतं की ते फक्त सांभाळायला हवं. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळेला चंद्र पाहायला मिळतं आणि चंद्राच्या बाजूला असणारे चांदण्या ज्या जशा लुकलुकतात त्याचप्रमाणे आपले नशीब चमकतं. परंतु चंद्राच्या बाजूला असणारच चमकतात,
तसंच हा सुद्धा आपला परमेश्वराचा देह आहे, परमेश्वराचाच एक अंश आहे. जर आपला देह त्याच्या स्मरणाशी असेल, त्याच्या चरणाशी असेल, तर नक्कीच आपला देह चमकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विचार करा, आपला देह कुठे असला पाहिजे. आयुष्यात अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात, येतात आणि जातात सुद्धा, पण जे आपले असतात ना, ते आपल्यासोबतच कायम असतात. परंतु जे फक्त कामासाठीच असतात, जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपल्या पायाशी येतात आणि नंतर काम झाल्यानंतर आपल्याला विचारत सुद्धा नाही. आपल्या बाजूला बघा प्रत्यक्षपणे येऊन जातात, तरीसुद्धा आपल्या इथे येत नाही. कारण बघा, ज्या ज्या वेळेला आपण चुकतो त्या त्या वेळेला समजून घेणारे लोकसुद्धा कोणी भेटत नाही. कारण चुका झाल्यानंतर लोक हसायला असतात, कारण आपल्यावरती वाईट वेळ आलेली आहे ना, लोक हसायला असतात. परंतु त्यातून मार्ग काढायला कोणीही सांगत नाही. जर आपण पाहायला गेलो, आपल्याला सुख आणि दुःख, ज्याप्रमाणे चांगले दिवस आणि वाईट दिवस हे कशामुळे येत असतात. प्रत्येक वेळेला चांगले दिवस येतीलच असे नाही, प्रत्येक वेळेला आपण सुखानेच राहू असं नाही ना. जीवनाचा प्रवास करायचा आहे, आयुष्याचा प्रवास करायचा आहे. आपण बसमध्ये बसलेलो आहोत, बरोबर आहे की नाही. आता बसमध्ये आपण सर्वजण बसलेले आहोत, प्रवासी प्रवास करत आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही अडथळे येतातच. आपल्याला उशीर का होतो, कधी कधी गाडीचा बघा टायर पंक्चर होतो, कधी कधी ट्रॅफिकमुळे उशीर होतो. मग दोष कोणाला द्यायचा, विचार करा. सहजपणे अशा गोष्टी काही घडून जातात, पण वाईट ज्या ज्या वेळेला वेळ येते ते टिकून राहत नाही. त्यातून आपल्याला धीर धरता आला पाहिजे, संयम धरता आला पाहिजे. बदल निश्चितच होईल, परंतु आपल्यामध्ये संयम नसतो, आपण धीर धरत नाही, बरोबर की नाही. म्हणून सुंदर विचार ज्याप्रमाणे आपल्यामध्ये येतात ते शेवटपर्यंत टिकवायचे. तुमचं नाणं हे खणखणीत असलं पाहिजे, मग ते वाचतं पण आणि गाजतं पण. एखादं बघा, आपण सुंदर कविता लिहितो, ते आपल्याला कळत नाही आपण काय 4 ओळी लिहून ठेवलेल्या आहेत, पण तेच जर आपण 4 ओळी चांगल्या प्रकारे गुणगुणलं, त्याचे शब्द, त्याचा अर्थ जर आपण वाचत राहिलो, दुसऱ्यांना ऐकवत राहिलं, तर ती खूप फेमस होते. तसंच आहे, 1 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं नाणं असू दे, 5 रुपयाचं नाणं असू दे, 10 रुपयाचं असू दे, 20 रुपयाचं कॉईन असू दे, कारण ते खणखणीत नाणं आहे. जमिनीवर पडलं तर त्याचा आवाज येतोच. परंतु 10 रुपयाची नोट ज्या वेळेला पडते, 100 रुपयाची असू दे, 1 रुपयाची असू दे, 200ची असो, 500ची असो, 2000ची असू दे, जमिनीवर पडली त्याचा आवाज येतो का? किंमत जास्त आहे पण भाव कमी आहे. लहान मुलगा असेल बघा, लहान मुलाच्या हातात तुम्ही ज्या वेळेला तो रडतो ना, त्यावेळेला 1 रुपयाचा कॉईन दिला ना, आणि कोणी समजा 500 रुपयाची नोट दिली ना, तर 500 रुपयाची नोट नाही घेणार, 1 रुपयाचा कॉईनच घेईल. कारण का? त्याच्या आवाजाने त्याला संपूर्णपणे तो देह शांत करत असतो. कारण मन पूर्णपणे तिथे जो चंचल असतो तो स्थिर आणण्याचं काम करत असतो. म्हणून विचार करा, आपल्याला सुद्धा वाईट वेळ ज्या ज्या वेळेला येते ना, त्या त्या वेळेला चंचल मनाला स्थिर आणण्यासाठी आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? परमेश्वराचं स्मरण असणं खूप गरजेचं आहे. कारण आयुष्य हे वाहत्या पाण्यासारखं आहे.
कारण रस्त्यामध्ये जाताना सुद्धा खड्डे असतात, ते खड्डे चुकून आपल्याला पुढे जायचं असतं. आपल्याला प्रवास तलावामध्ये नसतो, तर समुद्रामध्ये आपला प्रवास आहे. भरती ओहोटी येत असते, सुखदुःख येत असतात, चांगले दिवस वाईट दिवस येत असतात, पण याच जगामध्ये प्रेम ते सर्वच जण करत असतात. पण विश्वासाला मात्र जास्त किंमत असते. आपण विश्वासच ठेवत नाही. कारण समर्थ म्हणाले, एखाद्यावरती ज्यावेळी आपण विश्वास ठेवतो, विश्वासाला तडा जाता कामा नये. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे. विश्वास असणं खूप गरजेचं आहे, बरोबर की नाही. आपण ज्या ज्या वेळेला जे जे शब्द देतो त्या शब्दाला आपण जागं राहिलं पाहिजे. कारण अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होऊन, बघा, ज्यावेळी मित्रत्व मैत्री एकमेकांना फसवून जाते. हा माझा मित्र होता, तो माझा मित्र होता, परंतु माझ्याच वाटेला वाईट दिवस का आले. मी या मित्रावर संपूर्णपणे विश्वास ठेवला होता. माझ्याकडून संपूर्णपणे पैसे मी त्याला दिले, परंतु तो शेवटी घेऊन गेला. मग विश्वास कोणावर ठेवला आणि आपल्यावरती वाईट वेळ का आली. समर्थ म्हणाले, वाईट वेळ का आली आणि ज्या विश्वासाने तू दिलेस, शेवटी काय झालं, विश्वासघात झाला. म्हणून समर्थ म्हणाले, पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. कारण सुख पैशात असतं, परंतु त्या सुखापेक्षा त्या पैशापेक्षा सर्वात जास्त महत्त्व विश्वासावर असतं, त्या मनावर असतं. सर्व श्रीमंत माणसं जर असती या विश्वामध्ये आणि सर्वच गरीब असतील, तर पहावे आपणासी आपण. काय हो, हाताची बोटं समान आहेत का? नाही ना. काही श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत, परंतु मनाने ओळखायचे कोण श्रीमंती आहे आणि कोण गरिबी. कारण ज्या वेळेला दिसण्याला काही अर्थ नसतं, जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असतो. आपण दिसण्यावर भुलून जातो आणि शेवटी आपलाच धोका होत असतो. कारण आपल्यामध्ये जर पाहायला गेलो तर नाती खूप असतात, पण आपल्या मनाला समजून घेणारी कोणच नसतात ना. नातेवाईक नसतात, आपले मित्रत्व नसतात. म्हणून जर सगळ्यात मोठा गुरु काय आहे, कोण आहे, तर परिस्थिती. कसं जगायचं, कोणाशी वागायचं, परिस्थितीशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. ज्या ज्या वेळेला परिस्थिती येते ना, त्या परिस्थितीवर मात करून आपल्याला उभं राहायचं आहे. वाईट वेळ कोणाला सांगून येत नाही आहे की आज मी तुझ्या घरी येणार आहे, वाईट दिवस तुझ्या घरी येतील. नाही हो, त्या परिस्थितीवर आपल्याला मात करायचं आहे. सहजासहजी नाही आहे. एखाद्या विषयी जर चांगलं बोलता नाही आले तरी चालेल, पण वाईटसुद्धा बोललं नाही पाहिजे ना. कारण वेळावरही सारखी येत नसते. म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे. वेळ कोणाला सांगून येत नाही आहे. वेळ वेळेप्रमाणे चालत असतं, काळ हा काळाप्रमाणे चालत असतं. तसं मनुष्यांनी सुद्धा उत्तम रीतीने जसं आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या आयुष्याप्रमाणे जगता आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.